नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकतोय मनाचे बंद दरवाजे ही ज्योती पुजारी लिखित कादंबरी आणि आज भाग 14वा. एवढ्या उन्हाची कुठे गेली होतीस? रेणू त्याला न सांगता बाहेर गेली याचा वरुणला चांगलाचा राग आलाय. ती तिच्या आधीच्या कंपनीत नोकरीसाठी विचारायला गेली होती. मॅनेजरशी बोलून आली. तिच्या जागी दुसरी मुलगी जॉईन झालेली आहे. सध्या तरी कंपनीत व्हेकन्सी नाही. मॅनेजरला तिच्याबद्दल सहानुभूती आहे, पण त्याचाही नाईलाज आहे. व्हेकन्सी झाल्यावर नक्की कळवतो म्हणाला. त्यांनी तिला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. रेणुकाला वाटलं कंपनीतला सगळा स्टाफ ओळखीचा आहे. आधीचा नाही तर दुसरा कुठला तरी जॉब मिळूनच जाईल, पण तसं काही झालं नाही. निराश होऊन ती कंपनीतनं बाहेर पडली. घरी परतताना तिने वरुणची औषधं घेतली. त्याच्या गोळ्या संपल्या आहेत. थकून घरी आली तर दार वरुणनंच उघडलं. हॉस्पिटलमधनं आल्यापासून तसा बराच शांत झाला आहे. वागण्या बोलण्यात सुसूत्रता आली आहे. हे सगळं किती दिवस टिकतं ते बघायचं. तुझी औषधं संपली होती, ती आणायला गेले होते. बास झाली आता ती औषधं. कंटाळा आलाय मला त्या गोळ्या घ्यायचा. डॉक्टर सांगतील तेव्हा बंद करू. तोपर्यंत तुला गोळ्या घ्याव्याच लागतील. मी काय म्हणते आहे, आता तो अगदी ठीक आहे. त्याची तब्येत सुधारती आहे. आता नाही त्याला गोळ्यांची गरज. वरुणची आई मध्येच बोलल्या. टी व्हीवरच्या कुठल्या तरी कौटुंबिक मालिकेत डोळे रुतवून बसलेल्या शुभांगीताईंचे कान त्या दोघांच्या संभाषणाकडे लागलेत हे त्यांच्या बोलण्यावरनं रेणूच्या लक्षात आलं. मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे. डॉक्टरांनी सुद्धा त्यांना विचारल्याशिवाय गोळ्या बंद करायच्या नाहीत हे सांगितलं आहे. अगं तू कधीच माझं काय ऐकत नाहीस गं. मी आई आहे त्याची. मलाही काळजी आहे त्याची. रेणूच्या मनात आलं त्यांना खडसावून सुनवावं. तुम्हाला किती काळजी आहे ते कळलं आहे. काळजी असती तर त्याची औषधं बंद करायला सांगितलीच नसती. पण तिने स्वतःला आवरलं, कारण वादानं वाद वाढत जाणार, त्यापेक्षा तो वाद नको. औषधाचे साईड इफेक्ट दिसायला लागलेत. वरुणचे हात थरथरतात. चेहऱ्याचे स्नायू आकसल्यासारखे वाटतात. एकदा डॉक्टरांना विचारायला हवं. वरुण तुझ्यासाठी चहा करायचा का? मी चहा घेते म्हणून विचारलं. नाही नको, चहा घेऊन झाला आहे माझा. रेणुका हातपाय धुवून स्वयंपाकघरात आली. गॅसवर चहाचं आधण ठेवलं. दिवसभर फिरून फिरून तिचं डोकं दुखायला लागलं होतं. रेणू, मला वाटतं मी उद्यापासून कंपनीत जावं. वरुण तिच्या मागे येऊन उभा राहिला. कंपनीत? आता याची नोकरी गेली आहे हे याला कसं सांगायचं? त्यामुळे रेणुका काही बोललीच नाही. तुला काय वाटतंय? बरीच रजा झाली माझी आजारपणात. आता मी एकदम फिट आहे, त्यामुळे उद्या जॉईन व्हायचा विचार आहे माझा. चहा घे. चहा? अगं मला चहा नको म्हणालो होतो. थोडा जास्त झाला आहे, घेऊन टाक. रेणुकानं चहाचा कप त्याच्या हातात दिला. तिचा चहाचा कप घेऊन ती मुद्दाम मागच्या अंगणात आली. वरुणला हॉस्पिटलमधनं येऊन 4 दिवस झालेत. मागच्या अंगणात त्याच्या फेऱ्या सुरू झाल्या, पण तो पूर्वीसारखा तासनतास तंद्री लावून बसत नाही. त्याच्या डोक्यातल्या त्या खोलीबद्दलच्या भ्रामक कल्पना पुसल्या गेल्या का नाही ते तिला बघायचं आहे. दोघांचा चहा घेऊन झाला. रिकामी कप ओट्यावर ठेवले आणि ती सरळ त्या खोलीजवळ आली. वरुण तिच्या मागेच आहे. रेणुकानं खोलीचं दार उघडलं. ती खोलीत आली. वरुण खोलीच्या दाराशी घुटमळला. डोक्यात काहीतरी भिरभिरलं. आठवणीच्या कप्प्यात काहीतरी हललं. ही खोली, तुला आठवतं आहे तू या खोलीत यायचास? त्याला सगळं स्पष्ट आठवतं आहे. आईचा सतत भांडल्यासारखा आवाज, तिच्या हाताचे पाठीवर उमटणारे वळ. आईच्या तावडीतनं कधीतरी बाबा सोडवायचे. बाबा कधीतरी त्याला जवळही घ्यायचे, त्याला शांत करायचे. तो आईची नजर चुकवून आजीच्या खोलीत जायचा. तिच्या मांडीवर झोपायचा. त्याच्या डोक्यावरून पाठीवरून मायेनं हात फिरवत आजी त्याला गोष्ट सांगायची. राजा राणीची, जादूगाराची, चेटकिणीची. कितीतरी गोष्टी माहीत होत्या तिला.
नातवाला भोगाव्या लागलेल्या दुःखाची जातकुळी वेगळी असली तरी आजी नातवंडात असलेलं रक्ताचं नातं, त्या नात्यात असलेल्या जिव्हाळ्याच्या पलीकडे जाऊन एक समान धागा दोघांना जोडणारा होता. दोघेही शुभांगीच्या संतापी, हेकेखोर आणि क्रूर स्वभावाचे बळी. जाणीवांच्या पातळीवर वरुणच्या मनात आता त्याच्या बाबांबद्दल आदर असला तरी आईच्या अतिरेकी रागापासून आपल्याला वाचवू शकत नाहीत याचा अनुभव असल्यामुळे त्याच्या मनातल्या बाबांच्या प्रतिमेला कुठेतरी तडा जात होता. खोलीच्या दारात उभा असलेला वरुण आपल्याच विचारात हरवलेला होता. वरुण, चल निघूया, मी दाराला कुलूप लावते. रेणुकाच्या बोलण्याकडे त्याचं लक्षच नाही आहे. रेणुकानं त्याचा हात धरून त्याला दाराच्या बाहेर आणलं, खोलीच्या दाराला कुलूप लावलं. वरुण त्या बंद दाराकडे बघत एकटक उभा आहे. वरुण, घरात चल. रेणुकानं त्याचा दंड धरला. तो पुतळ्यासारखा तिथेच उभा आहे. शेवटी त्याचा नाद सोडून ती घरात आली. संध्याकाळ गडद झाली. बाहेरचा अंधार दारा खिडकीतनं आत येऊन घरात हातपाय पसरायला सुरुवात लागलाय. रेणुकेनं सगळ्या खोल्यांमधले दिवे उजळवले. देवापुढे दिवा लावला. ती हात जोडून उभी राहिली. परमेश्वरा, वरुणच्या मनातला गुंता सोडवायचं बळ दे. इथवर मार्ग दाखवलास, आता पुढच्या वाटा डोळ्यांसमोर उलगडू देत, निर्गाठी सुटू देत. प्रार्थनेच्या माझ्या शब्दांना मंत्राचं सामर्थ्य लाभू दे. ती मनातल्या मनात पुटपुटली. डोळे मिटून देवासमोर उभ्या असलेल्या रेणुकेच्या चेहऱ्यावर शांत भाव आहेत. सायम स्तोत्र म्हणण्यासाठी देवघरात आलेली शुभांगी रेणूकडे बघत दारातच थबकली. वरुण, आवरलं का तुझं? वरुण, अरे दिवाळी जवळ आली आहे, दिवाळीची खरेदी करायला जायचं आहे ना, अजून तयार नाही झालास? केव्हा ठरलं खरेदीला जायचं? अरे असं काय करतोयस? आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण शॉपिंग सेंटरला जाण्याबद्दल बोललो होतो, विसरलास? असू दे असू दे, चल पटकन तयार हो, मी तयार झाली आहे. आलोच म्हणत वरुण त्याच्या बेडरूममध्ये आला. रेणुका त्याची वाट बघत हॉलमध्ये सोफ्यावर बसली. वरुणनं त्याचं कपड्याचं कपाट उघडलं. कपाट उघडताना त्याचं लक्ष कपाटाच्या आरशातल्या त्याच्या प्रतिबिंबाकडे गेलं. हा मी आहे? असा भकास, चेहऱ्यावर दाढी वाढलेली. छे, मी असा कधीच नव्हतो. कंपनीत जाताना कसा टिपटॉप जायचो. किती दिवस झाले मी कंपनीत गेलोच नाही आहे. घराच्या बाहेर पडतो ते त्या हॉस्पिटलमध्ये जायला. रेणुका मला सारखी सारखी त्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन जाते? काय झालं आहे मला? तिला एकदा खडसावून विचारायलाच हवं. वरुण आरशासमोर उभाच आहे. वरुण एवढा वेळ काय करतोय ते बघायला रेणुका हॉलमधनं बेडरूममध्ये आली. वरुण, अरे आपल्याला उशीर होतोय. वरुण कपाटाचं दार बंद करून तिच्याकडे वळला. रेणू, मला काय झालंय? तू मला वरचेवर हॉस्पिटलला का नेतेस? अनपेक्षित आलेल्या या प्रश्नांनी रेणुका जरा गोंधळली, पण लगेच तिने स्वतःला सावरलं. आता खरं काय ते वरुणला सांगायचं, त्याचा व्हायचा आहे तो परिणाम होऊ दे. रेणुकानं ठरवून टाकलं की आता ह्या क्षणी काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायचा. त्याच्यापासून त्याच्या मनाचं दुखणं लपवताना तिची कुचंबणा होतीये. हे बघ वरुण, तू स्किझोफ्रेनिस आहेस. म्हणजे मला नेमकं काय झालंय ते सांग. म्हणजे तुझ्या विचारांवर ताबा राहत नाही, तुला वेगवेगळे भास होतात. डॉक्टरांचं असं मत आहे. बरं ते जाऊ दे, तू आता फार विचार करू नकोस. तिच्या बोलण्यावर त्याची काय प्रतिक्रिया उमटते ते तिला बघायचं आहे. विचार तर करावा लागणारच ना. तू हे जे काही सांगितलं आहेस ते सगळं माझ्या संदर्भात डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे असं म्हणालीस ना तू. मग मला त्याचा विचार करावाच लागणार ना. तो खोलीतल्या खिडकीशी जाऊन उभा राहिला. त्याची नजर खिडकी बाहेर. त्याचे काहीतरी हरवलेलं शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. काय झालं आहे मला? स्किझोफ्रेनिया असलं काहीतरी झालं आहे. रेणू म्हणाली, स्वतःवर ताबा राहत नाही म्हणे. चायला ही रेणू एकपट मॅड तर तो डॉक्टर दसपट मॅड. मी काय नागडा फिरतोय का गावभर? म्हणे स्वतःवर ताबा राहत नाही. विचार मनात येतातच, प्रत्येकाच्या मनात येतात विचार, कारण तो विचारांचा प्रवाह सुरूच असतो. तो कोण थांबवू शकलाय?
ज्यांना ते जमलं ते साधू संत झाले, मग बाकीच्यांचं काय? सर्वसामान्य माणसाचा त्याच्या मनातल्या विचारांवर ताबा राहत नाही हे मी इथे छातीत ठोकून सांगू शकतो. मला भास होतात म्हणे. आता मला या लोकांपेक्षा जास्त स्पष्ट दिसतं. दूरचे आवाज ऐकायला येतात. कुणीतरी मला काहीतरी सांगत असतं. ते काय भास असतात म्हणे? अरे असे आवाज ऐकायला येणं ही तर दैवी देणगी आहे. या भडवीच्यांना ती मिळाली नाही म्हणून मला वेडा ठरवायला निघालेत. तो डॉक्टर हिचा यारदोस्त असणार. एकदा का मला वेडा ठरवून वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं की हे मजा करायला मोकळे. त्याच्या डोक्यात भिरभिर झालंय. रेणुका त्याच्याकडे एकटक बघतीये. आपण स्किझोफ्रेनिक आहोत हे कळल्यावर त्याची काय रिॲक्शन असेल? तो नेहमीसारखा चिडेल, व्हायलंट होईल, का शांतपणे आहे ते स्वीकारेल? तिसरी शक्यता अजिबात वाटत नाही. तो चिडला, तिला मारायला धावला तर काय करायचं? आईंचा काही उपयोग नाही. बाबा त्यांच्या मित्राकडे गेलेत. मदतीसाठी कोणाला हाक मारायची आहे ती विचार करते. तेवढ्यात बाबा वरांड्याचं दार उघडून आत येताना दिसले. तिने सुटकेचा श्वास टाकला. तो मात्र बाहेर बघ शांत उभा आहे. वरुण, जे झालं ते झालं. आता उपचार सुरू केलेत ना? डॉक्टर म्हणाले तू आता यातून लवकर बरा होशील. तिने समजुतीचा सूर लावला. आणि नाही बरा झालो तर? त्यांनी तिच्याकडे वळून बघितलं. त्याच्या डोळ्यातले ते थंड निर्विकार भाव बघितले आणि ती शहारली. अरे नाही, तसं नाही होणार. तू यातनं लवकर येशील बाहेर, असं ते डॉक्टर म्हणाले. कळलं मला. किती दिवसांपासनं तुमचं हे सुरू आहे? काय काय म्हणायचं काय तुला? तेच ना जे तुमच्या मनात आहे. किती दिवसांपासनं तुमचं हे प्रेम प्रकरण सुरू आहे? वरुण, मूर्खासारखं बोलू नकोस. ठीक आहे, मग शहाण्यासारखं विचारतो. मला वेडं करण्याचं तुमचं हे कारस्थान किती दिवसांपासनं सुरू आहे? ओ गॉड, तुझी गाडी परत त्याच रुळावर आली. नाही, तुला काही सांगण्यात अर्थ नाही आहे. या जन्मात तरी तुझं काही होऊ शकत नाही. तिचा अगदी संताप झाला. एवढे दिवस याच्यावर मानसोपचार सुरू आहेत, पण याची गाडी 5 पावलं पुढं जाते, 10 पावलं मागे येते. ECT देऊन झाले. आता याच्यात कधीच सुधारणा होणार नाही का? डॉक्टर म्हणाले होते स्किझोफ्रेनिक पेशंट पूर्णपणे बरा होत नाही. तेच खरं आहे. ती खोलीत आली. खोलीचं दार बंद केलं. बाहेर जायचं म्हणून वरुणच्या आवडीचा आसमानी रंगाचा सलवार सूट तिने घातला होता. तो बदलला, घरातला गाऊन घातला. बदललेल्या सूटचा बोळा करून तिने रागानं कोपऱ्यात भिरकावून दिला. धाडकन दार उघडून ती खोलीच्या बाहेर आली. वरुणला या कशाचीही अजिबात खबर नाही. तो दोन्ही हातांनी खिडकीचे गज घट्ट धरून उभा आहे. तोंडानं काहीतरी पुटपुटतोय. कॉलनीतल्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ सुरू आहे. बाहेरच्या जगाचे सगळे व्यवहार एका रांगेत सुरू आहेत. वरुणचं जग बाहेरच्या जगाहून भिन्न आहे. त्याला त्या दुनियेशी काही देणं घेणं नाही. त्याच्या मेंदूत सतत काहीतरी खदखदत असतं, रसरसत असतं आणि त्याच्याही नकळत त्याची खदखद त्याच्या देहबोलीतून व्यक्त होत जाते. बाबांनी रेणुकाला चिडून स्वयंपाकघरात जाताना बघितलं. वरुणचं तसं खांबासारखं उभं राहणं, त्याच्या कपाळावर उमटलेल्या आठ्या, त्याच्या अस्वस्थ हालचाली. काय घडलं असेल याचा त्यांना अंदाज आला. ते वरुणच्या बाजूला उभे राहिले, बोलले काहीच नाहीत. वरुणच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला. वरुणच्या ते लक्षात सुद्धा आलं नाही. घरात बाहेर दिवे लागलेत, पण त्याच्या मनात मात्र अंधार पसरत चाललाय. शांती मानसोपचार केंद्र. डॉक्टर कार्तिक जोशींच्या केबिनमध्ये समोरच्या खुर्चीवर दिवाकर केळणी आणि रेणुका केळणी बसले आहेत. डॉक्टर, अहो मधले काही दिवस तो जरा बऱ्यापैकी माणसात आला होता यासाठी म्हणते की तो ज्या मानसिक स्थित्यंतरातनं जातोय त्या परिस्थितीत तो सामान्य माणसाच्या जगात नसतो. हा माझा अनुभव आहे.
तेव्हा बऱ्यापैकी तो तुमच्या उपचारांना प्रतिसाद देत असताना काल तो परत पूर्वीसारखाच बोलायला लागला. असं का हो? रेणुकानं काल संध्याकाळी घडलेला सगळा प्रसंग डॉक्टरांना सांगितला. एवढे दिवस तुमची ट्रीटमेंट घेतल्यानंतर असं व्हायला नको ना. दिवाकर केणींच्या आवाजातली सुप्त नाराजी डॉक्टरांच्या लक्षात आली. मिस्टर केणी, मला आठवतंय की यापूर्वीसुद्धा तुम्ही त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन त्याच्यावर मानसोपचार केलेले आहेत. त्यानंतरही त्याला असे अटक येत आहेत. कारण मी सुरुवातीला जे सांगितलं तेच सांगतो. स्किझोफ्रेनिया पूर्णपणे बरा होत नाही, मात्र उपचारांनी त्याचं अटॅकचं प्रमाण कमी होत जातं आणि तो सामान्य माणसासारखा आपलं आयुष्य जगू शकतो. मिस्टर केणी, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचारू? डॉक्टरांनी दिवाकर केणींच्या डोळ्यात रोखून विचारलं. हो, विचारा. तुमच्या मिसेसचा स्वभाव कसा आहे? ती जरा तापट आहे, हट्टी आहे. जरा तापट. चला, तुमचं म्हणणं मान्य करू की त्या जरा तापट आहेत. आपण मागेही या विषयावर बोललो होतो. तुमच्या मुलाच्या आजच्या परिस्थितीबद्दल तुमच्या मिसेसचा तापट स्वभाव कारणीभूत आहे हे त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं. डॉक्टर, त्या गोष्टीला जवळजवळ 6 महिने किंवा जास्त झाले. तुम्हाला आजही आपलं त्यावेळेचं संभाषण आठवत आहे? कमाल आहे. गेली 30 वर्ष मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मी प्रॅक्टिस करतो आहे. शेकडो पेशंट्स पाहिले आहेत. पण लग्न झाल्या झाल्या आपला नवरा मनोरुग्ण आहे अशी शंका आल्यावर त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचं धाडस दाखवणारी अशा नवऱ्यापासून सुटका करून घ्यायला घटस्फोटासारखा मार्ग उपलब्ध असताना तो मार्ग न स्वीकारता त्या नवऱ्याला परत सामान्य माणसात आणण्याचं आव्हान पेलणारी जिद्द असणारी तुमच्यासारखी नाही विसरू शकत मी. तुम्हाला विसरणं शक्य नाही मी, मिसेस केणी. असो. मिस्टर केणी, तुमचं लग्न झालं तेव्हा वरुणच्या आईचा स्वभाव कसा होता? तिचा स्वभाव थोडा तरेवाईक होता. फार कोणाशी बोलणं, 4 लोकात मिसळणं तिला आवडायचं नाही. आमच्या घरात माझी आई धरून आम्ही 3च माणसं. माझे आई बाबा, मी. आधी वाड्यातल्या 2 खोल्यांच्या बिराडात राहिलेलो. दोघांचाही लोकसंग्रह चांगला होता. आमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा सतत राबता असायचा. बाबांनी नवीन घर बांधलं, मग आम्ही नवीन घरात राहायला आलो. नवीन घराचं सुख फार दिवस बाबांना नाही घेता आलं. बाबा अचानक गेले. आईने दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाची कामं केली, मला वाढवलं, BSc पर्यंत शिकवलं. मला नोकरी लागली. तिथपर्यंत आमचं आयुष्य अगदी सुखासमाधानात सुरू होतं. मग माझं लग्न झालं. माझ्या घराच्या दारातून भरलं माप ओलांडून बायको घरात आली आणि त्याच वेळी घरातलं सुख समाधान मागच्या दारातनं बाहेर पडलं. तशी ती बुद्धिमान आहे. 10वीच्या परीक्षेत मेरिटमध्ये आली होती ती. तिचं BA पर्यंतचं शिक्षण प्रथम श्रेणीत झालं आहे. रूपानं देखणी असलेल्या बुद्धिमान शुभांगीचा स्वभाव मात्र तरेवाईक होता, अजूनही आहे. सतत तिचा मूड स्विंग होत असतो. घटकेत तोळा तर घटकेत मासा असा तरेवाईकपणा आहे तिच्या स्वभावात. ती फक्त तरेवाईकच आहे नाही, म्हणजे ती सतत अस्वस्थ असते. तिचं आणि वरुणचं कधी जमलंच नाही. याच्या मागे कारण काय असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे? आई मुलाचं भांडण वादावादी होत असतात ना, त्यात खूप काही गंभीर आहे असं मला नाही वाटलं. मी सकाळी 9:30 वाजता ऑफिसला जायला घरातनं बाहेर पडायचो, ते रात्री 8च्या पुढे घरी यायचो. आणि घरी आल्यावर मी इतका थकलेला असायचो की कोणाशी काही बोलायची इच्छाच नसायची. ती वरुणला खूप मारते असं माझी आई सांगायची. माझ्या समोरसुद्धा ती वरुणला मारायची. पण ते काही जगावेगळं नाही ना. मुलांना शिस्त लावण्यासाठी आई मारते मुलाला. आपण ती त्याला चटके देते हे सुद्धा तुम्हाला माहिती होतं. त्याच्या हातावरच्या भाजलेच्या खुणा पाहिल्या होत्या मी. आणि शुभांगी त्याला चटके देते हे आई म्हणाली होती मला. आणि तरीही तुम्हाला त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही का मिस्टर केणी? का? कारण बोला बोला मिस्टर केणी, असं काय घडलं होतं की तुम्ही हे सगळे प्रकार बंद करू शकला नाहीत? कारण तिने मला धमकी दिली की मी जर तिच्या आणि वरुणच्या मध्ये आलो तर ती स्वतःला जाळून घेईल.
तसं करण्याआधी मी आणि माझ्या आईनं तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळं मी आत्महत्या करते अशी लेखी नोट पोलिसांसाठी लिहून ठेवीन असं तिने मला बजावून सांगितलं. मग मी काय करणार सांगा ना तुम्ही सांगा ना की माझ्या लाडक्या लेकाचा कोंडमारा होताना मला दिसत होता, पण काही करू शकत नव्हतो. मी वरुणचा बाप म्हणून घ्यायला मी लायक नाही, नालायक आहे मी. हाताच्या ओंजळीत तोंड लपवून मिस्टर केणी ढसाढसा रडायला लागले. ते ऐकताना रेणुका मात्र सुन्न झाली. जरा वेळानं ते शांत झाले. डॉक्टरांनी त्यांच्या टेबलवरचा पाण्यानं भरलेला पेला त्यांच्याकडे सरकवला. रेणुकानं तो पेला उचलला, बाबांच्या हाती दिला. केणी ते पेलाभर पाणी प्यायले तेव्हा त्यांच्या मस्तकातली धडधड उडणारी नस जरा शांत झाली. मग विचार करा मिस्टर केणी, तुम्हाला या सगळ्या विचारांनी जर एवढा त्रास होतो तर हे सगळं रोज बघणाऱ्या तुमच्या आईंनी किती मनस्ताप सोसला असेल. अहो, आई मला सारखं म्हणायची, त्या पोराला उचल, हॉस्टेलमध्ये नेऊन ठेव, उशीर केलास तर पोरगं हातातून जाईल. तोही प्रयत्न केला, पण वरुणला हॉस्टेलवर ठेवायचं म्हटल्यावर शुभांगीनं इतका तमाशा केला. घरातल्या वस्तूंची फेकाफेक केली, आईला मारायला धावली, स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं. मग त्याला हॉस्टेलवर ठेवायचा निर्णय मला मागे घ्यायला लागला. एक आई आपल्या मुलाचा एवढा शारीरिक आणि मानसिक छळ करू शकते हे आधी मला कोणी सांगितलं असतं ना तर मी त्याच्यावर विश्वास नसता ठेवला हो. पण वरुणच्या बाबतीत त्याच्या आईनं जे काही केलं ते कल्पनेच्या पलीकडचं आहे. वरुण मनोरुग्ण होण्याला त्याची आई कारणीभूत आहे हे लक्षात आल्यापासून मी त्याच्या आईवर खलनायिकेचा स्टॅम्प मारला होता. त्याच्या स्वभावातली ब्लॅकशेड मला दिसत होती. ते काही आपल्या मुलाशी असं वागू शकते? सायकोसिस असलेली आई असं वागू शकते. असे पेशंट अटॅक आला की हिंसक होतात, दुसऱ्याला प्राणांतिक दुखापत करू शकतात. वरुणच्या आजीला वाटणारी काळजी स्वाभाविक होती. अर्थात त्यांना त्यांची सून मनोरुग्ण आहे याची कल्पना नव्हती. मिस्टर केणी, आईनं केलेला छळ आणि तुमचा मिळमिळीत स्वभाव यातून वरुणचं वेगळं जग निर्माण झालं. त्याला होणारे भास म्हणजे आईवरचा राग आणि त्यातूनच त्याचा मानसिक तोल ढळत गेला. त्याच्यावर आपण उपचार करतोच आहोत, पण तुम्ही लवकरात लवकर मिसेस केणींवर मानसिक उपचार सुरू करायला पाहिजेत, कारण त्यांनाही मानसोपचाराची गरज आहे. म्हणजे एका घरात 2 मनोरुग्ण? मला त्या घरात राहायची भीती वाटायला लागली आहे. मिसेस केणी, वरुणची आई सायकेसिस असल्याची शक्यता व्यक्त केली आहे मी. त्या इथे आल्यावर 2-4 मीटिंग्समध्ये काय ते ठामपणे सांगता येईल. आत्ता घाबरून जायची गरज नाही. सध्या आपण वरुणवर जास्त लक्ष केंद्रित करू. काल त्याला अटॅक आला म्हणतो आहे, पण आता त्याला येणाऱ्या अटॅकचं प्रमाण कमी झालं आहे, म्हणजे आशेला जागा आहे. तासभर त्यांची चर्चा सुरू होती. डॉक्टर, माझं चुकलं हे मला मान्य आहे. माझ्यामुळे वरुणचं असं झालं. डॉक्टरांचा निरोप घेताना दिवाकर केणी मनापासनं बोलले. त्यांच्या बोलण्यात पश्चात्ताप होता. इट्स ओके, जे होऊन गेलं त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला पुढे काय करायचं आहे याचा विचार करायचा आहे. डॉक्टर जोशींचा निरोप घेऊन ते दोघं शांती नर्सिंग होममधनं बाहेर पडले तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. रेणुकानं जवळून जाणाऱ्या रिक्षाला थांबवलं. रिक्षावाल्याला घराचा पत्ता सांगून रिक्षात बसली. दिवाकर केणी तिच्या मागोमाग रिक्षात चढले. रस्त्यावरच्या गर्दीतनं वाट काढत रिक्षा घराच्या दिशेनं निघाली. वरुणची आई सायकोसिस असेल तर वरुणला घटस्फोट देऊन स्वतःची सुटका करून घ्यायची का? पण रेणुकाला कळे ना की वरुणचा काय दोष आहे त्यात. घटस्फोट देऊन त्याला का सजा द्यायची? रेणुका जाळ्यात अडकलेल्या कोळ्यासारखी विचारांच्या जाळ्यात अडकत चालली आहे. आपली बायको सायकोसिस असण्याची शक्यता आहे डॉक्टर म्हणाले. ते ऐकल्यापासनं दिवाकर केणी अस्वस्थ झालेत. आपलं चुकलं आहे. सुरुवातीला आपण वरुणला समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. माझ्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्यभराचं नुकसान आणि रेणुकाही आता त्यात भरडली जाते. खरं तर मी वरुणचं लग्नच करायला नको होतं. मी रेणुकाचाही अपराधी आहे. अपराधी भावनेच्या ओझ्याखाली त्यांचा श्वास गुदमरायला लागला. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला.
वरुणच्या सध्याच्या स्थितीला तिची आई जबाबदार असली तरी वडिलांची हतबलता, सभोवतालच्या वातावरणाचा सुद्धा तो परिणाम होता. वरुणच्या वर्गशिक्षकांनी सामान्य मुलांपेक्षा त्याच्या वेगळ्या वर्तनाची गंभीर दखल घेतली नाही. त्याच्या बरोबरीच्या मित्रांसाठी तो कुचेष्टेचा विषय झाला. वरुणला ज्या सहानुभूतीची गरज होती ती सहानुभूती त्याला मिळाली नाही. मग सगळीकडनं हताश झालेल्या त्या 12-13 वर्षाच्या मुलानं आपल्या मनाची दारं इतरांसाठी घट्ट बंद करून टाकली. त्या बंद दाराच्या आडच्या जगात तो त्याच्या साम्राज्याचा स्वामी आहे. त्याच्या त्या जगात दुसऱ्या कोणालाही आता प्रवेश नाही. त्याच्या मनाची बंद दारं उघडून आत डोकावून पाहता आलं तर काय दिसेल? निराशा, अगतिकता, चीड, वैफल्य काय दिसेल आणि काय काय आठवेल? श्रोतेहो, हा होता भाग 14वा. भाग 15वा अर्थात शेवटचा भाग या कादंबरीचा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.